Hello students, Standard 6, my English book 2.4 The Mouse Merchant. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला किंवा पाहायला खूपच आवडत असतात. तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या असतील, जशा की अकबर बिरबलाच्या गोष्टी, लहान मुलांच्या गोष्टी, अशा जादूच्या गोष्टी, चेटकिणीच्या गोष्टी, अशा खूप काही गोष्टी आहेत की पऱ्यांच्या कथा, चोरांच्या कथा, बोधकथा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला खूप आवडत असतील. आज आपण या पाठामध्ये काय करणार आहोत, एक आगळी वेगळीच गोष्ट या पाठामधून आपण शिकणार आहोत. ही गोष्ट शिकवण्याआधी मी तुम्हाला काय करणार आहे, पहिल्यांदा ही गोष्ट मराठीमधून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला ती नक्कीच समजू शकेल. आता तुम्ही म्हणसाल, गोष्ट तुम्ही सांगणार आहे, पण कोणती गोष्ट सांगणार आहे? तर मी सांगणार आहे एका उंदराची गोष्ट, उंदराच्या व्यापारी. त्या गोष्टीचंच नाव आहे द माऊस मर्चंट. माऊस म्हणजे काय? उंदीर. आणि मर्चंट म्हणजे काय? व्यापारी. द माऊस मर्चंट, उंदराचा व्यापारी. तर आपण काय करूया, ही गोष्ट मी वाचून दाखवते किंवा सांगते, तुम्ही काय करा, ह्या गोष्टीकडं लक्ष द्या. एकदा काय होतं, एक श्रीमंत व्यापारी असतो आणि त्याला मुलगा असतो, परंतु तो मुलगा जो असतो तो खूप कसा असतो, आळशी असतो. आणि आळशी म्हटलं की कुठलंच काम करू वाटत नसतं, नुसतं लोळायला आवडतं. आपल्याला माहीत आहे आळशी मुलं कशी असतात ते. काही वेळेस तुम्हाला पण तुमच्या मम्मी पप्पांनी घरात कुठलं काम सांगितलं तर तुम्ही पण काय करता, ते चालढकल करत राहता. म्हणजे ते काम करण्यासाठी तुम्ही काय करता, विलंब लावता, आळशीपणा करता. तसंच एक श्रीमंत व्यापारी काय करत होता, त्याच्या आळशी मुलाची खरडपट्टी काढत होता. म्हणजे काय करत होता, त्याला रागवत होता, म्हणजेच खडसावत होता. तो खडसवत असताना काय म्हणत होता पहा, तर मी तुला तुझा व्यवसाय सुरू करण्याकरता एवढे पैसे दिले आणि तरीही तू काहीच कमावले नाहीस. तू अगदी कुचकामी आहेस. या मेलेल्या उंदराकडे पहा. एखादा कार्यक्षम माणूस अशा एखाद्या निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो. पहा, त्या श्रीमंत व्यापाऱ्याने काय केलेलं होतं, त्या मुलाला रागवायला सुरुवात केलेली होती. तो मुलगा काहीच काम करत नसल्यामुळं तो त्याच्यावर खडसवत होता. त्यानं काय केलेलं होतं, त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी काय झालेले होते, थोडेसे पैसे दिलेले होते. परंतु त्या मुलानं त्या पैशातून काहीच करून दाखवलं नाही आणि काहीही देखील कमवलं नाही. आणि त्यामुळं तो खूप रागाला गेलेला होता. मग त्याला दुकानामध्ये एक उंदीर सापडतो आणि तो उंदीर हातात घेऊन तो म्हणतो की तू बघ, ह्या मेलेल्या उंदराकडे बघ, एखादा काम करणारा माणूस, एखाद्या हे जे निरुपयोगी उंदीर आहे, आता ही मेल आहे म्हणजे ह्याचा उपयोग नाही, म्हणजे ही काय झाली, एक निरुपयोगी वस्तू झाली. एखादा माणूस एखाद्या निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा काय करू शकतो, व्यवसाय सुरू करू शकतो, असं तो त्या मुलाला सांगू लागलेला होता. मग सोमदत्त या गरीब अनाथ मुलानं त्यांचे हे शब्द ऐकले. त्या ठिकाणी सोमदत्त नावाचा एक गरीब मुलगा होता आणि त्या मुलानं काय केलं, त्या व्यापाराचं बोलणं ऐकलं. तो काय झालेला होता, रस्त्यानं चाललेला होता आणि श्रीमंत व्यापारी आपल्याला मुलाला कसा रागवत आहे हे शब्द त्याच्या कानावर पडले आणि त्यानं ते शब्द ऐकले. तो आतमध्ये गेला आणि त्यानं त्या व्यापाऱ्याला विनंती केली की तुम्ही काय करा, कृपया मला हा उंदीर काय करा, भांडवल म्हणून उसना द्या. म्हणजे एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की त्याच्यासाठी काय लागतं, भांडवल लागतं. मग ते भांडवल वस्तूच्या स्वरूपात असू द्या किंवा पैशाच्या स्वरूपात असू द्या. मग ह्या सोमदत्तानं काय केलं की त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि त्या व्यापाऱ्याला म्हणाला की कृपया तुम्ही हा उंदीर मला काय करा, भांडवल म्हणून उसना द्या आणि मी माझं काय करतो, नशीब आजमावतो. मी बघतो की या उंदरापासून मला काय करता येऊ शकतंय का, मी माझं नशीब आजमावून बघतो.
त्यावर असा म्हटल्यानंतर तो व्यापारी काय करायला लागला, मोठ्यानं हसला. परंतु तरीही त्यानं तो उंदीर सोमदत्ताला दिला. आणि मग सोमदत्तानं त्याला लिहून दिलेली पावती घेतली. पहा, एखाद्याकडनं भांडवल घेतलंय म्हणल्यावर तो असं फुकट तर देणारच नाही, त्याच्यासाठी काही ना काही तर लिहून घेतच असतात. मग तशा प्रकारे त्या व्यापाऱ्यानं काय केलं, सोमदत्ताला तो उंदीर दिला आणि त्याच्याकडून लिहून दिलेली पावती घेतली. मग त्या सोमदत्तानं काय केलं, तर तो मेलेला उंदीर त्यानं हातात घेतला आणि तो रस्त्यानं चालू लागला. आणि त्याच वेळेस दुसऱ्या एका दुकानदारानं त्याला बोलवलं. सोमदत्ताच्या हातात उंदीर होता आणि तो उंदीर घेऊन रस्त्यानं चाललेला होता. त्याच्या हातामध्ये जो उंदीर पाहून दुसऱ्या एका दुकानामध्ये एक माणूस होता, त्या माणसानं काय केलं, त्याला बोलवलं आणि तो माणूस म्हणाला की मुला इकडे ये, मला तो उंदीर माझ्या मांजराला खाऊ घालण्याकरता पाहिजे आहे. पहा, त्या श्रीमंत व्यापारी जो काही म्हटलेला आहे तो खरंच होती की काय असं या ठिकाणी आढळायला लागलेलं आहे. पहा, आता हा तर सरळ चाललेला होता उंदराला घेऊन, परंतु त्या माणसाने पाहिलं आणि म्हणाला की माझ्या घरी मांजर आहे, त्या मांजराला हा उंदीर खाऊ घालायचा आहे. आपल्याला तर माहीतच आहे मांजराचं प्रिय खाद्य काय असतं, उंदीर असतं. आणि मी त्याकरता तुला काय करतो, तर 2 मुठभर हरभरे देतो. त्या मेलेल्या उंदराच्या बदल्यामध्ये तो व्यापारी सोमदत्ताला काय द्यायला तयार झाला, तर 2 मुठभर हरभरे द्यायला तयार झाला. मग हरभरे देतो म्हटल्यावर सोमदत्तानं काय केलं, ते हरभरे स्वीकारले. आणि मग सोमदत्तानं काय केले, घरी ते हरभरे नेले. आणि हरभरे नेल्यानंतर त्यानं काय केलं, ते हरभरे चांगले भाजले. आणि नंतर त्यानं पाण्याची एक सुरई घेतली. सुरई म्हणजे छोटासा डेरा की ज्याच्यामध्ये पाणी मावू शकेल असं. मग त्या सोमदत्तानं ते हरभरे भाजले आणि त्यानं एक पाण्याची सुरई घेतली आणि त्याच्या हरभऱ्यांसह आणि पाण्यासह तो काय झाला, रस्त्यावर फाट्यावरती उभा राहिला. चौकामध्ये फाटा असतो, रस्ते फुटतात त्या ठिकाणी लोकांची खूप ये-जा असते, अशा ठिकाणी तो जाऊन थांबला. त्यानं खूप वेळपर्यंत त्या ठिकाणी वाट पाहिली. आणि मग संध्याकाळी काम करून थकून भागून लोक परत येताना त्याला दिसले. संध्याकाळी मजूर लोक जंगलातून परत येत असताना त्यांनी भाजलेले हरभरे आणि पाणी घेऊन आलेल्या त्या मुलाला पाहिलं आणि सोमदत्ताने त्यांना नम्रपणे ते हरभरे आणि पाणी दिले. मग संध्याकाळी जंगलातून काही लोक परत येत असताना त्याला दिसले आणि त्या कष्ट करणाऱ्या माणसाला काय केलं, सोमदत्तानं ते भाजलेले हरभरे आणि पाणी दिलं. नम्रपणे ते हरभरे आणि पाणी दिले. परंतु ती मजूर त्याला म्हणायला लागले की आमच्याकडे आता सध्या पैसे नाहीत, तुला पैसे देण्यासाठी आमच्याकडं नाहीत, तर आम्ही काय करतो, तुला फक्त लाकडाच्या 2 काठ्या देऊ शकतो. म्हणजे पैसे तर आम्ही देऊ शकणार नाही, तर त्याच्या बदल्यात आम्ही काय करतो, तुला 2 काठ्या देतो. या साध्या भोजनाकरताही चांगली बिदागी आहे. सोमदत्त उद्गारला. मग असं म्हटल्यानंतर सोमदत्त म्हणाला की ह्या जरी 2 काठ्या जरी असल्या तरी भोजनाकरता ही चांगली काय आहे, वस्तू आहेत. मग प्रत्येक मजुराकडून 2 काठ्या घेतल्या. मग सोमदत्तानं काय केलं, प्रत्येक मजुराकडून 2 काठ्या घेऊन सोमदत्तानं काय केलं, त्या काठ्यांची एक मोळी गोळा केली. सगळ्या काठ्या एकत्र केल्या आणि त्याची मोळी बांधली आणि त्यानं ती मोळी काय केली, बाजारामध्ये नेली. आणि बाजारामध्ये नेऊन ती मोळी काय केली, त्यानं विकली. आणि त्यातून त्यानं आणखी काही हरभरे आणले. पहा, त्यानं कसा व्यवसाय सुरू केला. ती मोळी घेतली आणि तो मोळी घेऊन कुठे गेला, तर थेट बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये ती मोळी विकली. आणि त्या मोळीमधून जे काही पैसे आले त्यामधून त्यानं काय केलं, आणखी हरभरे आणले. मग सोमदत्त काय करू लागला, दर दिवशी म्हणजे दररोजच असं काम करू लागला. केवळ 2 काठ्यांकरता 14 हरभरे आणि ताजे पाणी देणारा छानसा मुलगा म्हणून तो मजुरांमध्ये प्रसिद्ध झाला. दररोज मजूर लोक काय करायचे, दररोज हरभऱ्याच्या बदल्यामध्ये त्याला 2 काठ्या द्यायच्या. मग रोज हा सोमदत्त काय करायचा, त्यांच्याकडून त्या काठ्या घ्यायचा, त्याची मोळी बांधायचा आणि बाजारामधून नेऊन विकायचा आणि त्याच्या बदल्यात हरभरे आणायचा. परत तो हरभरे त्या मजुरांना तो विकायचा. मग अशा प्रकारे
त्या मजुरांना सुद्धा बरं वाटत होतं की 2 काठ्यांच्या बदल्यामध्ये त्यांना काय मिळतंय, छानसे असे हरभरे खायला मिळतात आणि प्यायला पाणी सुद्धा मिळतंय. म्हणून तो सोमदत्त सगळ्याच मजुरांमध्ये काय झाला, प्रसिद्ध झाला. त्यांच्यापैकी अनेक जण जंगलातून परत येताना त्याचे हरभरे दर दिवशी विकत घेऊ लागले. लोकांना सुद्धा त्या हरभऱ्याची सवय लागली आणि जंगलातून परत येत असताना दररोजच ते मजूर काय करू लागले, हरभरे विकत घेऊ लागले. सोमदत्तला दर दिवशी काठ्यांच्या अनेक मोळ्या मिळू लागल्या. म्हणजे हळूहळू काय होऊ लागलं, तर त्याचा व्यवसाय वाढू लागला. अनेक मजूर त्याच्याकडून हरभरे विकत घेऊ लागले, कारण त्याला आता भरपूर ग्राहक मिळायला लागलेले होते. एकदा बाजारामध्ये सोमदत्त त्या काठ्या विकत असताना त्याला एक कुंभार भेटला. मग एके दिवशी असंच काय झालं, सोमदत्त ज्यावेळेस बाजारात गेला त्यावेळेस तो काठ्या विकत असताना त्याला एक कुंभार भेटला आणि त्याला आपल्या भट्टीत जाळण्याकरता लाकडं पाहिजे होती. कुंभार भेटलेला होता आणि त्या कुंभाराला आपल्याला माहित आहे, मडकी गाडगी भाजण्यासाठी भट्टी लागते आणि भट्टीसाठी काय लागतात, लाकडं लागतात. मग त्या कुंभारानं काय केलं, तर तो म्हणाला की मला लाकडं पाहिजेत आणि त्या काठ्यांच्या बदल्यामध्ये त्या कुंभारानं काय केलं, सोमदत्तला हरभऱ्यांकरता मातीची भांडी आणि पाण्याकरता काय केल्या, थोड्या सुरया दिल्या. मग सोमदत्तनं काय केलं, कोणतेही पैसे वाया घालवले नाहीत. तर तो सकाळी काय करायचा, लाकडं विकण्याकरता आणि संध्याकाळी हरभरं विकण्याकरता खूप मेहनत करू लागला. मग तो काय करायला, सकाळी लाकडं विकायचा आणि संध्याकाळी तो हरभरं विकण्यासाठी खूप अशी मेहनत करू लागला. आणि एक दिवस त्याच्याकडं त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व लाकडे विकत घेण्या एवढे पैसे जमा झाले. आता मात्र सोमदत्त काय करू लागला, तर पूर्णच्या पूर्ण लाकडं त्या मजुरांकडून विकत घेऊ लागला. म्हणजे विकत घेण्या इतके पैसे त्याच्याकडे आता काय झालेले होते, हरभरे विकून जमा झालेले होते. त्याने ती लाकडं मग काय केली, बाजारामध्ये चांगल्या किमतीने विकली आणि काही काळानंतर त्यानं काही काळानंतर त्यानं काय केलं, स्वतःच्या मालकीचं दुकान सुद्धा त्या ठिकाणी टाकलं. स्वतःचं दुकान सुद्धा त्या ठिकाणी त्यानं काय केलं, बाजारामध्ये थाटलं, म्हणजेच काय केलं, उभं केलं. आणि तो ग्राहकांशी बोलताना सुद्धा कसा बोलायचा, तर अगदी नम्रपणे बोलत असे. त्या ग्राहकांपैकी काही जण काय करत असत, त्याला रोख पैसे देत असत, तर काही जण त्याला त्याच्या वस्तूच्या स्वरूपामध्ये काय करत असत, तर काही किंमत देत असत. आणि ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील त्या वस्तू ते त्याला काय करत असत, देत असत. मग सोमदत्त नेहमीच त्या वस्तू काय करायचा, गरज असलेल्या लोकांना विकण्याचा दररोज तो कोणता ना कोणता तरी मार्ग हा काय करत होता, शोधतच होता. मग अशा प्रकारे काही वर्षानंतर सोमदत्त काय झाला, तर त्या शहरामधील एक श्रीमंत व्यापारी बनला. आणि एके दिवशी काय केलं, त्यानं एका सोनाराला त्याच्यासाठी एक लहान सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितलं आणि ते सोन्याचा उंदीर त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे घेऊन गेला. म्हणजे सुरुवातीला त्यानं आपला व्यवसाय कुठून सुरू केलेला होता, तर मेलेल्या उंदरापासून तयार केलेला होता आणि त्याच्या बदल्यात त्याला तो काय करणार होता, त्या व्यापाऱ्याला उंदीरच परत देणार होता. परंतु तो उंदीर तर निर्जीव होता, मेलेला होता, त्याचा तर काही उपयोग होणार नव्हता. मग सोमदत्तानी त्याच्यावर जे काही उपकार केले होते तो विसरलेला नव्हता. काही वर्षानंतर त्यानं काय केलं, तर एक श्रीमंत व्यापारी बनला आणि एके दिवशी त्यानं त्या एका सोनाराला त्याच्यासाठी एक लहानसा सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितला आणि तो सोन्याचा उंदीर त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे काय केला, घेऊन गेला. आणि बऱ्याच वर्षापूर्वी मग त्यानं आठवण करून दिली की त्या व्यापाऱ्याला आठवण करून दिली की बऱ्याच वर्षापूर्वी मी तुमच्याकडून भांडवल म्हणून काय केलेला होता, एक मेलेला उंदीर उसना घेतलेला होता आणि आज मी तो तुम्हाला परत करायला आलेला आहे. कृपया ह्या सोन्याचा उंदीर स्वीकारा. म्हणजे एखाद्याने केलेले उपकार त्यानं तो विसरलेला नव्हता. तर मेलेल्या उंदराच्या बदल्यात त्यानं काय केलेला होता, सुंदर असा सोन्याचा उंदीर तयार करून तो व्यापाऱ्याला परत द्यायला गेलेला होता. तो श्रीमंत व्यापारी सुद्धा काय झालेला होता, खूप आश्चर्यचकित झालेला होता. सोमदत्ताच्या व्यापारी कौशल्याने तो एवढा प्रभावित झालेला होता की त्यानं त्याच्या स्वतःच्याच मुलीशी काय केलं, लग्न लावून दिलं. म्हणजे एवढा हुशार आणि श्रीमंत तो बनलेला होता की त्या व्यापाऱ्यानं स्वतःची मुलगीच
लग्न या सोमदत्तशी लावून दिलेलं होतं. अशा प्रकारे हा गरीब, त्याला आई वडील कुणीही नसताना अनाथ असलेला सोमदत्तने त्याची जी काही बुद्धिमत्ता होती, मेहनत होती, नम्रता होती, यामुळे खूप पैसा आणि काय केलेला होता, सन्मान मिळवलेला होता. आणि तो खूप श्रीमंत बनलेला होता आणि त्याला छानशी अशी बायकोसुद्धा मिळालेली होती. त्या श्रीमंत माणसाचा मुलगा सोमदत्तकडून काही कौशल्य शिकला की नाही ते मात्र काय झालेलं होतं, समजलं नव्हतं. तर विद्यार्थ्यांनो, याच्यातून आपण एवढंच शिकू शकतो की कष्टानं सर्व काही साध्य होऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्यामध्ये कष्ट करण्याची धमक ही असली पाहिजे. जसं की सोमदत्तनं काय केलेलं होतं, आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर, मेहनतीमुळे आणि नम्रतेने खूप पैसा आणि पद व प्रतिष्ठा मिळालेली होती, सन्मान मिळवलेला होता. तसंच तुम्ही देखील करायला शिका. नंतरच्या तासाला आपण हा पाठ इंग्रजीमधून पाहणार आहोत. आपण या ठिकाणीच थांबूया, परत भेटूया नंतरच्या तासाला.